स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनेलवर। महाराष्ट्रीयन पद्धतीची पारंपरिक शेंगदाणा आणि तिळाची सुकी चटणी ही रेसिपी भाकरी पोळी भातासोबत खूप उत्तम लागते आणि चवीला पण खूप छान लागते। चला तर मग सुरू करूया। आधी शेंगदाण्याची चटणी पाहूया। 1 वाटी शेंगदाणे, अर्धा चमचा जिरं, 8 ते 10 लसूण पाकळ्या, चवीनुसार मीठ आणि तिखट 2 चमचे। मी गॅस पेटवला, गॅसवरती कढई ठेवली जाड बुड्याची। कढई तापली की आपल्याला शेंगदाणे घालायचे मीडियम गॅसवरती आणि खमंग आणि कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे शेंगदाणे। कमीत कमी 10 मिनिटं तरी वेळ लागतो। 10 मिनिटं सतत हलवायचं याला। हे पाहू शकता तुम्ही, हळूहळू शेंगदाण्याचे साल निघतात ते। आत्ताची आपले 5 मिनिटं झाले, अजून आपल्याला 5 मिनिटं शेंगदाणे भाजायचे आणि मधून मधून हलवतच राहायचं। आपले 10 मिनिटं झाले शेंगदाणे भाजून। आता आपल्याला ताटामध्ये काढून घ्यायचे आणि गॅस बंद करायचा। तुम्ही पाहू शकता शेंगदाणे पण छान कुरकुरीत झाले आणि शेंगदाणे भाजले पण आहे। आता हे शेंगदाणे गाळ झाल्यानंतर आपण याचे साले चोळून काढू। आता आपण पुन्हा गॅस चालू केला आहे। लो गॅसवरती आपल्याला लसूण भाजून घ्यायचा आहे 1 मिनिट। एक मिनिट झाला आहे, आपण गॅस बंद करू। असं गरम झालाय आणि थोडासा रंग लालसर आलाय थोडा। यानी ना चटणीला असा उग्र वास येणार नाही जास्त आणि जास्त दिवस चटणी आपली टिकते। याच्यात आपल्याला जिरं घालायचंय। आपण गॅस बंद केला आहे, नुसतं परतून घ्यायचंय। लसूण आणि जिरं थंड करायला ठेवले आहे। आपले शेंगदाणे पूर्ण गाळ झाले आहे। हाताने चोळून त्याची साल काढायची आपल्याला। एका हाताने असं चोळून घ्यायचे किंवा मग 2 हाताने। त्याचे साल काढल्यामुळे साल नाही काढले तर चटणी चांगली लागत नाही, त्याच्यामुळे साल काढायचे आपल्याला। शेंगदाणे लसूण जिरं आता आपल्याला मिश्रण जाडसर वाटून घ्यायचं आहे ते। पण वाटताना कंटिन्यू मिक्सर चालू केला ना तर शेंगदाण्याला तेल सुटतं। अशाने 1 मिनिट थोडा 1 सेकंद चालू करायचा, पुन्हा बंद करायचं, 1 सेकंद चालू करायचा, पुन्हा बंद करायचं। आपल्याला त्याची जाडसर पावडर तुम्ही पाहू शकता। हे बघा, हे असं कंटिन्यू मिक्सर चालू नाही करायचा, अशी आबडधोबड खालची आपल्याला वरती करायची आहे। नाईफच्या साहाय्याने, नाईफच्या याने किंवा मग चाकूने किंवा मग चमच्याने असं खालचा भाग वरती घ्यायचा आहे। लाल तिखट घेतलंय तुम्हाला चवीनुसार आणि चवीनुसार मीठ। आणि पुन्हा एकदा आपल्याला तसंच करायचंय। तुम्ही पाहू शकता किंवा खालून वर पुन्हा एकदा मी केली। जास्त कंटिन्यू मिक्सर फिरवायचा नाही, सलग 1 सेकंद चालू करायचं। हे बघा, हा आपली चटणी तयार। आबोडधोबड अशी जाडसरच छान लागते, बारीक काही चांगली लागत नाही। ही झाली आपली शेंगदाण्याची चटणी तयार आणि खायला पण छान झाली आहे। शेंगदाण्याची चटणी डिशमध्ये काढून घ्यायची आहे। बघा किती छान झाली आहे।
10 मिनटं असंच ठेवायची. नंतर मग डब्यामध्ये किंवा मग प्लास्टिकच्या बरणीत किंवा मग काचेच्या बाटलीत अशी भरून ठेवायची. ही चटणी कमीत कमी 2 महिने टिकते. 1 वाटी मी गावरानी तीळ घेतले आहे. मीठ चवीनुसार, तिखट, जिरं, 5 ते 7 लसूणच्या पाकळ्या आणि 2 मिरची, काश्मीरी किंवा बेडगी. गॅस चालू करा. गॅस आपला कढई आपली तापली आहे. गावरानी तीळ घेतली आपण 1 वाटी, स्वच्छ निवडून घेतली आहे आणि धुवून घेतली आहे. आपल्याला तीळ भाजायचे आता. त्याचा रंग पण बदलतोय. जास्त आपल्याला काळपट नकोय. असे तीळ तडतडले, समजा तडतड केली तिळाने की मग आपले तीळ चांगले भाजून झाले आहे. आपले तीळ भाजले आहे आणि चांगले तीळ फुलले आहे मस्तपैकी. वास पण छान येतोय तिळाचा. आता आपण गॅस बंद करून घेऊ. तीळ थंडगार झाल्यावर आपल्याला चटणी करायची आहे आणि असं पसरून ठेवायचं म्हणजे पटकन थंड होतात. तिळाचा रंग पण बदललाय, छान रंग आला आहे. आपली कढई गरम आहे. त्याच्यातच आपल्याला लाल मिरच्या घालायच्या या 2, लसूण 5 पाकळ्या आणि अर्धा चमचा जिरं. असं नुसतं भाजून घ्यायचंय. गॅस बंदच आहे आपला. बघा लाल मिरची अशी झाली आपली. आता याच्यात आपल्याला तीळ घालायचे. याच्यात मी राड मिरची, तीळ, जिरं, लसूण आता आपल्याला मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं. एकदम बारीक नाही, जाडसर. कंटिन्यू मिक्सर फिरवायचं नाही. एक सेकंद चालू करायचं, पुन्हा थांबायचं. तुम्ही पाहू शकता. हे बघा अशी जाडसर झाली आहे. आणि जास्त घेऊ शकता. आणि चवीनुसार मीठ. आता पुन्हा एकदा आपल्याला मिक्सरमधून फिरवायचे. चटणी आबोडधोबडच म्हणजे जाडसरच ठेवायची. कंटिन्यू चालू केली की मिक्सर कंटिन्यू चालू केला तर त्याला तेल सुटेल. तुम्ही पाहू शकता आपली चटणी. मिक्सर फिरवलं तर चटणी अशी खराब होईल. असं जाडसरच चटणी असेल ना तर पोळीला किंवा मग भाताला छान लागते. हे बघा चटणीची टेस्ट पण छान झाली आहे, चव पण छान झाली आहे. तुम्हाला तिखट तुमच्या आवडीनुसार घाला तुम्ही. चटणीचा रंग पण सुरेख आला आहे आणि छान झाली आहे. चटणी गार झाल्यानंतर हवा एखाद्या डब्यात किंवा काचेच्या बाटलीत बंद करून ठेवा. ही चटणी 3 ते 4 महिने टिकते. झणझणीत शेंगदाण्याची चटणी आणि खमंग तिळाची चटणी. हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. शेअर करा, सबस्क्राईब करा. टाटा.